नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आता काव्या ही देशमुखांच्या घरात आलेली आहेत. पण आता ही रम्या तिच्या काय काय बोलते, काय काय नाही आणि काव्या तिला कसं उत्तर देते ना, हे बघायला प्रेक्षकांनो आपल्याला खूप मजा येणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. बघा इकडे सुरुवातीलाच आपण बघतो की शारदाताई त्या काउन्सिलरला म्हणतात की वा, तुमच्यासारखेच असेच जर काउन्सिलर असेल ना तर बरेच लोकांचे संसार वाचत असतील. आणि ते काउन्सिलर म्हणतात, अहो काही वेळेस तर अशी कपल्स भेटतात की त्यांना स्वतःचे संसार वाचवायचे असतात, कधी मुलाला तर कधी मुलीला. आणि हे कोणाला बोललेले असतात? नंदिनी आली जीवासाठी. प्रेक्षकांनो, असं आहे ना, नजरांसमोर गैरसमजाची थोडी धूळ असते, ते पुसत पुसत जाणं म्हणजे काउन्सिलिंग. आणि इकडे नंदिनी म्हणते की धूळ पुसता येते, पण धुरळा कसा पुसता येतो हे नाही माहित मला. नंदिनी म्हणते की हे बघा काय झालंय ना, तुम्हाला हे अजिबात माहित नाहीये, त्यामुळे गैरसमज किती गैर आहेत याबद्दल तर आपण बोलायलाच नको. त्यात बाबा म्हणतात की बघतायत ना, एवढ्या समजदार मुलीचा सुद्धा एवढा कटेलोट होतोय, तर काय टोक गाठलं असतं त्या जीवाने. बाबा पण म्हणतात की त्या काउन्सिलरला कशाला विषय वाढवताय. बाबा पण म्हणतात की संपवून टाकत नाही. बघा प्रेक्षकांनो, इथे तो काउन्सिलर सुद्धा आता पेचत पडलेला आहे आणि तो नंदिनीला म्हणतो की एकट्यात बोलूयात का आपण. बघा प्रेक्षकांनो, आता हे त्यांनी सांगितलेलं असतं. आता आपण इकडे बघतो, काव्याची घरात एंट्री झालेली असते आणि ती आता पार्थ समोर उभी असते. आणि मानिनी काकूंना काव्या घरात आली म्हणून त्यांना खूप आनंद झालेला असतो. आता इकडे ही काव्या देवाच्या पाया पडते आणि त्यानंतर मानिनी काकूंच्या पाया पडते. बघा प्रेक्षकांनो, आता देवाजवळ ठेवलेला पेढा ती उचलते आणि पार्थला खुणवते की पेढा घ्या, म्हणजे प्रसाद घ्या. आणि म्हणते की घ्या देशमुख. काव्या म्हणते की देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला नाही म्हणायचं नसतं. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थने सुद्धा हात प्रसाद घेण्यासाठी पुढे केलेला असतो आणि तेवढ्यात तिकडनं रम्या येते आणि म्हणते की काय ग. आणि रम्या म्हणते की धीराच्या हातचा पेढा खाऊ आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आलीस का. आणि इकडे काव्या चिडते आणि म्हणते की वाटेल ते बोलू नकोस रम्या. बघा प्रेक्षकांनो, इकडे ह्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचा भूतकाळ आडा आणत असतात, जेणेकरून पार्थ पुढे सरकणारच नाही. आणि पार्थने तेच केलं प्रेक्षकांनो, हात खाली घेऊन घेतला. आणि बघा इकडे ही काव्या त्याला प्रसाद देण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात रम्या म्हणते की पार्थला तुझ्याशी बोलायचं नाहीये हे कळत नाहीयेत का तुला. रम्या म्हणते की मागे हो चल. आणि रम्या म्हणते की अय काय ग, एवढं सगळं होऊन सुद्धा पार्थच्या समोर यायला लाज नाही वाटत तुला. रम्या म्हणते की निघ इथून. आणि बघा इकडे मानिनी काकूंना हे आवडलेलं नसतं, ते रम्यालाच ओरडतात आणि म्हणतात की रम्या कसं बोलतेस तू, नीट बोल. मानिनी काकू म्हणतात की आणि ह्या दोघांच्या मध्ये बोलण्याचा हक्क नाहीये तुला, लक्षात ठेव हं. काव्या तशाशीच बोलायला आलीये. बघा इकडं वसवात्या म्हणतात की बाई 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 बाई, मानिनी अगं आई आहेस ना तू, या मुलीने काय गुण उधळलेत हे बघितलंयस ना, तरी सुद्धा हिला पार्थच्या जवळ जाऊ देतेस. बघा इकडे वसवात्या म्हणतात की कमाल आहेत बाई तुझी खरंच. आणि इकडे मानिनी ताई म्हणतात की ताई. वसवात्या म्हणतात अगं हिने जे गुण उधळले ते बघूनच पहिल्यांदा मीडियाची लोक आपल्या घरात आली आहेत, बघितलंस ना. आठवतंय का काय म्हणाले पार्थला ते. बघा हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करत जरी असला तरी हे लोक काय करतात, ती गोष्ट सारखी सारखी आठवून पार्थला त्या गोष्टीची जाणीव करून देतात. म्हणजे पार्थने काव्याला माफच केलं नाही पाहिजे. ते वसू आत्या बोलून दाखवतात की अहो कसं वाटतंय हो पार्थ, स्वतःच्या बायकोला स्वतःच्या भावाच्या मिठीत बघताना. बघा हे ऐकल्यावर काव्या जास्तच चिडते आणि वसू आत्या म्हणतात की आठवतंय का. आणि बघा इकडे हे काव्याला माहीतच नसतं. ती म्हणते की देशमुख मीडियाने घेरलं होतं तुम्हाला. काव्या म्हणते की नाही नाही मानिनी काकू, मी बाहेर वॉचमन काकांना सांगून ठेवेल बाहेरच्या कुठल्याही माणसाला घरात घेऊ नका, म्हणजे माझ्या देशमुखांना काही त्रास होणार नाही. आणि इकडे रम्या म्हणते की हे हॅलो, त्या बाहेरच्यांपैकी ना तू पण एक आहेस बाहेरची. आणि रम्या काव्याचा हात पकडते आणि म्हणते की तू घराबाहेर होत चल चल. इकडे काव्या म्हणते की रम्या रम्या. आणि बघा एक काव्याने रम्याचाच हात पिरगळलेला आणि रम्या म्हणते की आई. आणि हिने जोरात हात पिरगळलेला असतो, रम्याचा हात खूप दुखत असतो आणि ती म्हणते की आई ग आई ग. आणि रम्याला ही काय म्हणते काव्या, बिघडलेली सिनेमन कॉफी माझ्या आणि पार्थ मध्ये यायचं नाहीत कळलं. आणि जोरात हात पिळते आणि म्हणते कळलं का. इकडे ही रम्या म्हणते की सोड मला. आणि मानिनी काकूंना हे बघून ना प्रेक्षकांना हसायला येतं. इकडे वसू आत्या पण काव्याला म्हणतात की हात सोड. का वसू आत्या म्हणतात की हात सोड, हात सोड माझ्या मुलीचा, नाहीतर मी. तेवढ्यात काव्या म्हणते की नाहीतर काय.
काव्या म्हणते की हे बघा आत्याबाई, तुम्ही सुद्धा काळ्या मांजरीसारखं माझ्या आणि पार्थ देशमुखांच्या नजरेत सुद्धा येऊ नका. आणि बघा इकडे वसुहत्या काही बोलणार तेवढ्यात काव्या परत रम्याचा हात पिळते आणि म्हणती काय ग हे. काव्या म्हणते की दुखतंय, त्रास होतोय. काव्या म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, मी जरी या घरात नसले तर मी अजूनही पार्थ देशमुखांची बायको आणि या देशमुख घराण्याची थोरली सून. कळलं? बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्याने खूप मोठा डायलॉग मारलेला आहे आणि बघा या दोघी पी ठिकाणावरच येतील ह्या डायलॉगमुळे. आणि काव्या म्हणते की लग्न एकदाच होतं रम्या. आणि काव्या पार्थकडे बघून म्हणते आणि लग्नानंतर प्रेम सुद्धा एकदाच होतं. आणि बघा प्रेक्षकांनो, ही रम्या काही बोलणार तेवढ्यात काव्या म्हणते की इथून पुढे जर तू पार्थ देशमुखांना त्रास द्यायला गेलीस, असं काहीही बोलली ज्याने त्यांना त्रास होईल, तर मी स्वतः लग्न लावून देईल तुझं. कळलं? बघा प्रेक्षकांनो, इकडे आता काव्याच रम्याचं लग्न लावून देते. इकडे वसुहत्या म्हणतात की काय. काव्या म्हणते की तुझ्या डोक्यावर अक्षता सुद्धा मीच टाकेन आणि तुझं कन्यादान सुद्धा मीच करेन. आणि बघा प्रेक्षकांनो, ही काव्या आता तिला डायरेक्ट वसुहत्यांच्या अंगावर लोटते आणि रम्या खूप चिडते. पण वसुहत्या तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात की रम्याला म्हणतात की मागे हो, इथेच थांबायचं. वसुहत्या म्हणतात की काय हे रम्या, कुठे माती फूर पोरीच्या नादी लागतेस तू. हिच्या वागण्याने तर कळस गाठलाय, तरीही ही मानिनी हिची बाजू घेते. तिला आपल्या मुलाचं हित कशात आहे हेच कळत नाहीये. वसुहत्या रम्याला म्हणतात की तुला तरी कळतंय ना की तुझं हित कशात आहे ते. वसुहत्या म्हणतात की मग चल रूम मध्ये चल रम्या आता. बघा प्रेक्षकांनो, इकडे आहे ना तर वसुहत्याला आहे ना वसुहत्या रम्याला काहीच बोलू देत नाही, कारण त्यांना माहिती की ही काव्या जर चिडली तर ही काही बाई बोलून बसेल आणि अपमान करायलाही मागे पुढे बघत नाही. आणि बघा प्रेक्षकांनो, वसुहत्या रम्याला घेऊन गेलेल्या असतात आणि इकडे हा पार्थ सुद्धा निघून जायला निघतो. तेवढ्यात काव्या त्याला अडवते आणि म्हणते की देशमुख. काव्या त्याला म्हणते की घ्या ना, झालं गेलं सगळं विसरून आपण नवीन गोड सुरुवात करूयात ना. पार्थ म्हणतो की ज्याचा शेवट कडू असतो त्याची सुरुवात गोड होत नाही. काव्या म्हणते की होऊ शकते. अहो खरंच होऊ शकते. काव्या म्हणते की मी कडुलिंबाची पानं खाल्ली होती, त्यानंतर मला श्रीखंड भरवायला आलाच होता ना तुम्ही. काव्या पार्थला म्हणते की आठवलं. आणि बघा प्रेक्षकांनो, पार्थला आठवतं आणि तो म्हणतोय की घ्या श्रीखंड घ्या. तेव्हा काव्या त्याला म्हणते की मस्करी वाटते. आणि काव्या म्हणते की बाहेर मी काय खाऊन आली दिसतंय ना. तेव्हा पार्थ म्हणतो की मी तुमच्यासाठी काय घेऊन आलो हे दिसतंय ना तुम्हाला. तेव्हा काव्या म्हणते की मला काहीच नकोय, मला शांतता हवीये. आणि पार्थ म्हणतो की आठवलं, तुम्ही माझ्या हातनं श्रीखंड खाल्लेलं नव्हतं. काव्या म्हणते की नंतर तर खाल्लं ना देशमुख. आणि इकडे काव्या म्हणते की तुम्ही सुद्धा खाल. तुम्ही सुद्धा प्रतिसाद द्याल मला. लग्नानंतर प्रत्येक वेळी माझ्या रागाने, माझ्या चिडचिडेने अफेक्ट न होता सगळ्या दुःखातनं बाहेर काढलंय तुम्ही मला. आणि काव्या म्हणते की आता तुम्हाला पण या सगळ्यातनं मी बाहेर काढन. आणि काव्या म्हणते की पार्थ देशमुखांची बायको असण्यात काय सुख आहेत हे अनुभवलं आहेत मी. इकडे काव्या म्हणते ठीक आहे, आता तुम्ही रुसलायत ना, तुम्ही चिडलायत ना, चालेल. काव्या म्हणते की आता तुम्ही काव्या व्हा, आता मी पार्थ होते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ ते ॲक्सेप्टच करत नाही. तो डायरेक्ट तिला काय म्हणतो बघा. तो म्हणतो की नका हो पार्थ. तो म्हणतो की पार्थ होणं खूप कठीण आहे. पार्थ म्हणजे हर्षवायू, त्याला आपल्याच माणसांच्या विरोधात उभं राहावं लागतं कायम. या पार्थने त्याच्या वाटचं महाभारत भोगलं आहे आणि त्यातच मेला आहे तो. पार्थ म्हणतो की त्यामुळे मेलेल्या माणसाला आणि संपलेल्या नात्याला शोधायला येऊ नका, तुमच्या हाती काही लागणार नाही. बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ सुद्धा बाप्पाच्या पाया पडतो आणि तिथनं निघून जातो आणि तो काही प्रसाद घेतलेला नसतो. बघा प्रेक्षकांनो, पार्थने एवढं सुणवल्यावर इकडे काव्याला सुद्धा खडबडायला होतं आणि मानिनी ताई तिला सावरतात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे या काउन्सिलरला एकांत हवा असतो, त्यामुळे हे दोघे पण नंदिनी आणि ते काउन्सिलर बाहेर आलेले असतात. आणि ते काउन्सिलर म्हणतात की चहाची मला एक वेगळीच गंमत वाटते. काय ना, त्यात एकदा घातलेली साखर पुन्हा बाहेर काढता येत नाही का. इकडे नंदिनी म्हणते की म्हणजे. आणि इकडे तोच काउन्सिलर म्हणतो की काय ना, काही माणसाचे संस्कार या चहात विरघळलेल्या साखरेसारखेच असतात. जोडीदार असे विरघळून जातात एकमेकात की नंतर कायद्याच्या टमक्याने धवळून काढलं तरी त्यांना बाहेर काढता येत नाही. इकडे नंदिनी म्हणती तुम्ही जर काउन्सिलर झाला नसता
तर कदाचित मराठीचे प्रोफेसर किंवा चांगले कवीच झाला असता. इकडे तर काउन्सिलर असतात. इकडे नंदिनी म्हणते की छान कवितेसारखेच बोलला तुम्ही. इकडे नंदिनी म्हणते की प्रॉब्लेम काय झालायत ना सर, रियालिटी इतकी हार्श होऊन बसलीये. कविता आणि कवी या दोन्हींचा तिरस्कार करते मी सध्या. आणि तो वकील तेवढाच शब्द पकडतो सध्या. आणि ते म्हणतात की हे सध्या मला फारच आवडलेलं आहे. आणि ते म्हणतात की सध्या म्हणजे आत्ता, तात्पुरतं. आणि ते वकील म्हणतात की तेही जाईल. नंदिनी त्यांच्यावर भडकते आणि म्हणते की असं काय करताय हो तुम्ही, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की कसे वागले ते जी. तेवढ्यात नंदिनी शांत होते. आणि इकडे ते काउन्सिलर म्हणतात की माफ करा, परत म्हणाल की मी कवितेसारखं बोलतो. आणि तो काउन्सिलर म्हणतात की बायको आपल्या नवऱ्याचं नाव प्रचंड रागात असताना किंवा प्रचंड प्रेमात असताना नाही घेत, म्हणून ते काही नवऱ्याला नाकारत नाही. आणि बघा इकडे ते काउन्सिलर बोलता बोलता बोलतात की हे बघा मिसेस देशमुख. तेवढ्यात नंदिनी त्याच्याकडे बघते आणि तो काउन्सिलर म्हणतो की आता तुम्हाला मिसेस देशमुख पण म्हणू नको का मी. आणि ते काउन्सिलर म्हणतात की अजूनही तुम्ही कायद्याच्या नजरेत मिसेस देशमुखच आहात. आणि इकडे ते म्हणतात की तुम्ही आणि जन्मदे देशमुख शोभता एकमेकांना. इकडे ते वकील म्हणतात की म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्यांना भेटायला, तेव्हा असेच रुसून बसले होते तुमच्यावर. तेव्हा स्पष्ट त्यांना सांगितलं की ही केबिन जिच्यामुळे तुम्हाला परत मिळाली तिच्यावर चिडण्याचा काही अर्थ नाहीये तुम्हाला. आणि हे काउन्सिलर म्हणतात की तुम्हालाही आज मी तेच सांगेन की ज्याने तुम्हाला मरणाच्या दारातून परत आणलं, म्हणजे तुमचा आनंद निवास परत मिळवला, तुमचं सुख हसू मान सन्मान सगळं जपलं, तुमच्यावर कवितेसारखं प्रेम केलं, आज त्याच्या एका भूतकाळामुळे त्याच्यावर चिडण्याचा काही अधिकार नाहीये तुम्हाला. आणि नंदिनी म्हणते की कधी तुम्ही कोणाला तुमच्या पाठीमागे बोलता, तुमच्यावर हसताना किंवा तुमची तक्रार करताना ऐकलंय? ज्या माणसाकडून आपल्याला सतत आपले कौतुक ऐकून घेण्याची सवय आहे, त्याच माणसाला आपल्याबद्दल दुसऱ्याकडे वेडवाकडं बोलताना ऐकल्यावर काय वाटतं, काय होतं माहिती तुम्हाला? त्या क्षणानंतर त्या माणसाने आपलं कितीही कौतुक केलं तरीही त्यांचे शब्द टोचतात आपल्या कानाला, उकळत्या तेलासारखे वाटायला लागतात शब्द कानाला, रंग उडून जातो वासांना. जीवांनी मला कितीही सांगितलं की त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं, कदाचित त्यांचं बोलणं माझ्या हात पोहोचतही नसेल, झेपतच नाही. नंदिनी म्हणते की कारण माझा विश्वासच नाही राहिलाय त्यांच्यावर. आणि संसारात प्रेम मनभर कमी असलं तरी चालेल, पण आदर आणि विश्वास कणभर जरी कमी झालात ना तर माणूस आतून खूप तुटायला लागतो. मी तुटायला लागलेत आता. मला माहित नाही की मी पुन्हा परत चालली जाईल की नाही. इकडे नंदिनी हात जोडते आणि म्हणते की मी खरंच मनापासून विनंती करते आहे तुम्हाला, मला माझा डिवोर्स फास्ट ट्रॅकवर करून हवा आहे. नंदिनी म्हणते की आणि तसंच शक्य नसेल तर मला तुम्ही सांगा, मी वाट बघेन 3 महिने आणि याच आशेवर जगेल की ह्या 3 महिन्यानंतर मिसेस देशमुख म्हणून तुम्हाला मला हाक नाही मारावी लागणार. इकडे ते वकील म्हणतात ना, कशी गंमत असते ना, संसार करायचा असेल तरी 2 माणसांची इच्छा लागते, टाळी एका हाताने वाजतच नाही. आणि संसार मोडायचा असेल तरी 2 माणसांचं कन्सेंट लागतं. इकडे नंदिनी म्हणते की म्हणजे. आणि तो काउन्सिलर म्हणतात की फास्ट ट्रॅक मध्ये तुम्हाला डिवोर्स हवा असेल तर जन्मेजय देशमुख यांची संमती आणि सही दोन्हीही लागेल तुम्हाला. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीला आठवतं की जीवा तिच्या हात जोडत होता की प्लीज नको ना जाऊ प्लीज. आणि ते काउन्सिलर मला सो मिसेस पसारेवाला ती संमती आणि सही तुम्हाला देईल असं मला वाटत नाही मिसेस चकाचक बाई. आणि बघा ते काउन्सिलर असं बोलल्यावर परत ही नंदिनी त्यांच्याकडे कसं बघते. बघा प्रेक्षकांनो, इकडे ते काउन्सिलर कानाला हात लावतात आणि नंदिनीला सॉरी म्हणतात आणि म्हणतात की मी कधीही कोणत्याही केसमध्ये पर्सनल होत नाही, पण तुमच्या बाबतीत असं सारखं वाटत असतं की तुम्ही वेगळे होऊ नयेत. ते काउन्सिलर म्हणतात की काय आहेत ना, काही गोष्टी जोडीनेच छान दिसतात. ते काउन्सिलर उदाहरण देतात की जसं की कप आणि बशी, पांघरूण आणि उशी, पाव आणि वडा, बाईक आणि हेल्मेट, असं हे नातं कधीच तुटू नये असं वाटतं. बघा प्रेक्षकांनो, आता ते काउन्सिलर एवढं बोलून म्हणतात की अच्छा काळजी घ्या आणि तिथनं निघून जातात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ही काव्या डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं की जेव्हा त्यावेळेस ती म्हणजे पार्थची आठवण येते आणि तेव्हा तो म्हणतो की वा वा वा, छान अशी वाफवलेली अंडी, त्याच्यावर मस्त मीठ मसाला आणि त्याच्यावर मस्त वर पसरलेली काळी मिरपूड, वा हा 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 हा, अशी त्या पार्थची आठवण काव्याला येत असते. आणि बघा तेवढ्यात तिथे मानिनी काकू येतात, हातात पाण्याचा ग्लास घेऊन.
मानिनी काकू म्हणतात की पाणी पी म्हणजे बरं वाटेल जरा. इकडे काव्या म्हणते की बरं तर तेव्हा वाटेल जेव्हा पार्थ मला आणि स्वतःला माफ करतील. इकडे काव्या म्हणते की खरं सांगू का काकू, खूप आठवण येते आहे देशमुखांची. जितकीच त्यांची आठवण येते तितकीच या घराची सुद्धा आठवण येते आहे मला. आणि मानिनी काकू म्हणतात की मी तुझं या घरात असणं मिस करते आहे. बघा इकडे काव्या म्हणते की कसं असतं ना, मुलींचं लग्न करून सासरी येतात तेव्हा सतत माहेरची आठवण येत असते आणि मग माहेरी जातात तेव्हा सासरी यायची ओढ लागलेली असते. काव्या म्हणते की 2 दिवसांसाठी जरी माहेरी गेलं तरी आमच्या घरी तर हे असं असतं, आमच्या घरी तर हे तसं असतं, असं बोलण्यात सतत सासरचा उल्लेख होत असतो आणि प्रेक्षकांनो यावर मानिनी काकूंना सुद्धा हसायला येतं. इकडे काव्या म्हणते की खूप आठवण येते आपल्या घराची काकू. काव्या म्हणते की हे घर नाही सोडू शकत मी. काव्या म्हणते की हे घर नशिबात होतच माझ्या. काव्या म्हणते की आपल्या तिघींचं हे किचन, आपलं हे फॅमिली डायनिंग, सगळ्यांचं एकत्र जेवण, संध्याकाळी देवासमोर उभं राहून सगळ्यांचं शुभम करोती म्हणणं, हे सगळं मिस करते मी काकू. मानिनी काव्या रडते प्रेक्षकांनो आणि म्हणते की हे सगळं खरंच खूप नशिबात होतं माझ्या. आता मला माझं नशीब आवडायला लागलेलं असताना मी तेवढ्यात बघा प्रेक्षकांनो आपण बघतो की जीवा सुद्धा तिथे आलेला असतो. मी माझ्या नशिबाला माझी साथ नाही सोडून देणार काकू. बघा प्रेक्षकांनो इकडे जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघतात. आता बघा इकडे पार्थ कुठेतरी चाललेला असतो की कुठून आला असतो माहित नाही. आता तो गाडी उघडतो आणि गाडी अनलॉक करतो आणि त्याच्या हातात फाईल असते आणि ती फाईल आतमध्ये ठेवतो आणि त्याला बघा काव्याचीच आठवण येत असते सतत प्रत्येक ठिकाणी. आणि त्याला काव्या आता पण दिसते आहेत. जेव्हा तो काव्या आणि तो सोबत असताना कसं तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो आणि तिला बसण्यास मदत करत असतो, हे सगळं त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे. आणि बघा प्रेक्षकांना हे आठवून इकडे पार्थ गाडीमध्ये बसतो आणि जेव्हा हे सगळे जण ट्रिपला जात असतात तेव्हा किती एन्जॉय करतात हे सुद्धा त्याला आठवत असतं आणि काव्या सुद्धा किती एन्जॉय करते हे सुद्धा त्याला आठवत असतं. आणि बघा प्रेक्षकांनो तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो फोन असतो नंदिनीचा. तो उचलतो आणि इकडे नंदिनी म्हणते की हॅलो. पार्थ म्हणतो की बोला नंदिनी. नंदिनी म्हणते की सॉरी डिस्टर्ब केलं का. आणि इकडे पार्थ म्हणतो की अजून आधीच डिस्टर्ब असलेल्या माणसाला कोणी काय डिस्टर्ब करणार आहेत अजून. इकडे पार्थ म्हणतो की तुमच्या बहिणीच्या आठवणीत बिझी होतो. पार्थ म्हणतो की काय होऊन बसलंय कळतच नाहीये. बेडरूम मध्ये गेलो तरी काव्याच दिसणार, हॉल मध्ये आलो, किचन मध्ये गेलो, गच्चीवर गेलो, आता गाडीचा दरवाजा उघडला तरी त्यांचीच आठवण येते. इकडे नंदिनी म्हणते की समजू शकते मी. इकडे नंदिनी म्हणते की एक गोष्ट मला कळली आहेत पार्थ, ज्यांना आपण सगळ्यात जास्त जीव लावतो तेच आपल्याला सगळ्यात जास्त हर्ट करतात. आणि पार्थ म्हणतो की आणि हर्ट केल्यावर जी जखम होते ना ती फार दुखते हो. इकडे पार्थ म्हणतो की लोकांना वाटत असेल की आपण त्यांना माफ करावं, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे की आपण मोठे आहोत, मॅच्युअर आहोत, की आपणच मूव्ह ऑन होऊन त्यांना समजून घेतलं पाहिजे. नंदिनी म्हणते की अरे बरोबर आहे तुमचं, पण आमच्या मनाचं काय. इकडे पार्थ म्हणतो की त्यांना हेच कळत नाही आपण आपल्या पार्टनर्सवर नाही स्वतःवर नाराज आहोत. नंदिनी म्हणते की आपल्या पार्टनर्सने आपल्याला ज्या अवस्थेवर आणून सोडलेत ना त्याचा राग आहे, त्यांच्या भूतकाळाचा राग नाहीये. पार्थ म्हणतो की काय करावं हे कळतच नाही हो नंदिनी. पोटात ना असं खड्ड पडल्यासारखं होतंय, सगळं ना असं उलट झाल्यासारखं वाटतंय आणि काही औषध मिळत नाहीये त्यावर. नंदिनी म्हणते की कसं मिळेल पार्थ. इकडे नंदिनी म्हणते की जगात अजूनही प्रेमभंग विसरायला लावेल असं औषध तयार नाही झालंय. इकडे पार्थ म्हणतो की तोच तर प्रॉब्लेम आहेत ना, आपल्याला आपल्या माणसाशिवाय करमत नाही. आणि इकडे नंदिनी म्हणते की त्याच्यासोबत राहावतही नाही. इकडे पार्थ म्हणतो की भीती वाटायला लागली हो नंदिनी, आपल्या नशिबात आहे तरी काय, आपलं एकमेकांसोबत लग्न ठरलं, ते इतक्या विचित्र पद्धतीने मोडलं, आपलं त्यांच्याबरोबर लग्न झालं, ते आपण मान्य करून पुढेही आलो आणि ते नातं जपण्यासाठी पुढे जाण्यासाठी पुढाकार घेतला आणि आपणच एकटे पडलोय. तेवढ्यात तिकडे नंदिनी म्हणते की एक सांगू का. नंदिनी म्हणते की तुम्हाला नसल राहायचं एकटं तर तुम्ही अजूनही सांगू शकता, काव्याची इच्छा आहे तुमच्याकडे परत येण्याची. आणि बघा इकडे पार्थ म्हणतो की त्या आल्यात ऑलरेडी घरी, आईसोबत गप्पा मारत बसल्या आहेत. इकडे नंदिनी म्हणते की माहित नव्हतं काव्य तिकडे आलीये, अर्थात एवढी मोठी गोष्ट लपवली तिने माझ्यापासून, हे काय सांगणार. बघा प्रेक्षकांनो अजूनच आडी आली की नाही इकडे नंदिनीच्या मनात.
आणि इकडे नंदिनी म्हणते की चला निदान तिच्या येण्याने आईंना तरी बरं वाटलं असेल. बघा प्रेक्षकांनो, आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघू आपण की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा प्रेक्षकांनो, मानिनी काकूंनी जिव्हा आणि काव्याला समोरासमोर बसवलेलं असतं आणि ती मानिनी काकू विचारतात की तुम्ही दोघं. तेवढ्यात हे दोघं म्हणतात की आता आमच्यात काहीच नाहीये. मानिनी काकू म्हणतात तुमच्यात काही आहे की नाही हे विचारायचंच नाहीयेत मला. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की तुम्ही जे सांगा ते मला माहीतच नाहीये, तुमचा भूतकाळ. आणि बघा इकडे नंदिनी पार्थला सांगते की प्लीज तुम्ही ऍक्सेप्ट करा ना काव्याला. आणि इकडे बघा पार्थ म्हणतो की जीवनला भेटून त्यांना मनवावं लागेल. आता कशासाठी प्रेक्षकांनो, तर डिवोर्ससाठी. आणि नंदिनी म्हणते की पण मी ते करीन. बघा आता हे थोडं थोडं अर्धवटच दाखवलेलं आहे, पण असो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि